नमस्कार मित्रांनो. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर आज मार्केटमध्ये काय झालं बघूया. तर आज मार्केट कॉन्सोलिडेट होतं, साइडवेज ओपन झालं 40 पॉईंट प्लसच्या याच्यामध्ये. 45,651 लेवल होती, त्याच लेवलला टच करून मार्केट परत एकदा डाऊन साईडला फिरलं आणि त्याच 45,300 चा सपोर्ट होता, त्याच सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये मार्केट दोन्ही साईडला कॉन्सोलिडेट झालं. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालेलं आहे. तर निफ्टीने पण काल जिथं क्लोजिंग दिली होती त्याच्या आसपासच ओपनिंग दिली आणि तिथूनच पुन्हा एकदा म्हणजे सेलिंग झोन ऍक्टिव्हेट झाला आणि तिथून मार्केट डाऊन साईडला आलं. तर निफ्टीने क्लोज दिलेला आहे 21,530. तर बघूया आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर बँक निफ्टीने क्लोज दिला आहे 45,367. तर आपल्याला या दोन लेवल्स भरपूर महत्वाचे आहेत. पहिली लेवल 45,224 आणि वरची लेवल 45,654. जर मार्केट याच लेवल मध्ये ओपन झालं तर आपण दोन्ही साईडला कुठल्या साईडला मार्केट मुवमेंट देते हे बघणार आहेत आणि त्याच्यानंतरच एंट्री घेणार आहे. अपसाईड साठी आपल्याला 45,986, त्याच्यानंतर सेकंड टार्गेट असणारे 46,214 आणि थर्ड टार्गेट असणारे 46,589. जर समजा मार्केट डाऊन साईडला आलं तर त्याच्यासाठी आपल्याला लेवल्स आहेत. 45,224 ची लेवलच्या खाली क्लोजिंग द्यायला पाहिजे. त्यासाठी पहिलं टार्गेट असणारे 44,899, त्याच्यानंतर 44,600 आणि लास्टला थर्ड टार्गेट असणारे 44,361. तर निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये पण डाऊन साईडला जर समजा क्लोजिंग दिलेला आहे 21,530. जर निफ्टीने 568च्या वरती 21,568च्या वरती जर त्यांनी क्लोजिंग दिली आणि सस्टेन राहिलं तर अपसाईड साठी आपल्याला टार्गेट असणार आहेत 21,729 आणि त्याच्यानंतर 21,861 आणि डाऊन साईड साठी टार्गेट असणार आहेत 21,401 आणि हा महत्वाचा सपोर्ट झोन आहे 21,200. त्यानंतर डायरेक्टली टार्गेट असणार आहे 20,974. तर आता बजेट येत आहे तर सगळ्यांनी प्रीमियम तर ऑलरेडी हाय झालेले आहेत आणि उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा. थँक्यू.